मित्रांनो, शेडचं बोलायचं झालं तर ज्याला कोणला म्हणजे अगोदर बघा मित्रांनो, मैत्रीपूर्ण लढती असतात ना, या अशा असतात. सुनील शेट काय बोलणार? बघा आज एक चांगली लढत बघायला भेटली. सोन्याचं सांगायचं झालं तर तुम्ही नेहमीच चांगल्या प्रेक्षणीय बिनजोड करत असतात. आज पण तशीच एक लढत झाली, काय सांगाल? प्रेक्षकांना पण जी नावातली बैल आहेत त्यांची शर्यत बघायला मजा येते, म्हणून मग आम्ही डायरेक्ट इथे सरजा होता. चला बरं सरजा नाही मी पण भरपूर नाचले सोन्याचं खुटरे सोन्याने शर्ती पण म्हणून मग बैल शर्यत जमली, शर्यत आपल्या पण चांगली बैलासारखाच झाली. बैल बघण्यासारखी. आतून गाड्या सोडत नाही का हम्म, चांगलं म्हणजे आतनं त्यानं गाडीच होऊ देत नाही तो असं रेकॉर्ड मध्ये ऐकलंय मी शर्तीन इकडे बरोबर. तुमच्या इकडे. दादा काय सांगाल? कारण का बघा आज बघायला गेलं तर सोन्याचं पण एक मोठं नाव, आणि जेव्हा जेव्हा म्हणजे मोठे मोठे शर्यती येतील ना, तर त्यांचं एक म्हणजे असं असतं की खेळायचे तर टॉपचे. आज बघायला गेलं ना, लगातार मला तर वाटतं बरेचसे शर्यती हारल्या, 11 पण त्यांनी लगातार 11 शर्यती हारून त्यांनी जिद्द सोडली नाही. हो. काय सांगाल? नाही बघा ना तुम्ही आता शर्यत म्हणजे ते गाडी काय करणार पडली किंवा ही जिंकली तसं काय आपण हे पण त्यांची जी मैत्री बघताय तुम्ही किती स्वतः येऊन खांद्यावर टाकून आपल्या उभं राहिले त्यांचं मन ह्याच्यावरून कळतं की ते किती मोठं आहे. आणि आज जरी काय सर कधी आता आपले दोन्ही बैल आतून पळतात तर आपलं काय कधी पण कधी घाटावर पळालं तर 100% आम्हाला फोन करा, आम्ही पैऱ्यात पण दिसू. अरे वा, तर मी काय सांगाल तिकडे दादा? राहुल भाईना पण बोललो होतो, कोणी पण हारू दे कोणी पण जिंकू दे, फोटो दोघांचा येणारच. होय 100%. 100%. राहुल भाईना आले इकडे म्हणून बरं यांच्यासोबत या आपण. असं. नक्कीच आता तुम्हाला शुभेच्छा, आणि मकर संक्रांतीच्या देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शंभू दादा, काय सांगाल? आज एक प्रेक्षणीय थांबा. आहे, दुसरी किस्मतची आहे गाडी माझी. आहे का? गाडी आहे ते. बघा मित्रांनो, कुठं ना कुठं तरी हा आपला खेळ आहे, आणि अशा दादा मैत्रीपूर्ण शर्ती व्हायला पाहिजे. काय व्हायलाच बोलता? पाहिजे. नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे बघितले तर मुंबईमध्ये थोडस वादाचं वातावरण किंवा असं तर अशी मैत्रीपूर्ण ती घाटावर पण इकडे पण झाल्याच पाहिजे. आमच्या इकडे पण वाद वगैरे होत असतात, पण शक्यतो आता सगळं बंद व्हायला लागले आणि मैत्रीपूर्ण लढती व्हायला लागल्यात. भरपूर आनंद वाटतोय आणि मुंबईचा खेळ मी पहिल्यांदा बघितला आज. मी मुंबईच्या बिनजोडच्या शर्तीला कधी चालणार ह्याच्या आधी पहिल्यांदा बघितलं, आणि आपल्या बैलाचे फॅन फॉलोविंग हे सगळं बघून त्यांचं पण मनापासून मी आभार आहे की बैलावरती एवढं भरपूर प्रेम दाखवलं. मी पहिल्यांदा आलो पण भरपूर आनंद वाटला. दादा याच्या अगोदर पण आपला सर्वांचा लाडका म्हणजे वेगाचा शेवट सर्जा इथे आलेला आहे, आणि खूप सारे म्हणजे बिनजोड त्यांनी नावं पण केलेले आहेत. हो. पण आज तुम्ही आलात, कसं काय होतं आजचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल? म्हणजे बघा, मुंबई बोलली तर पब्लिक पण तेवढीच असतं, आणि पब्लिकचं प्रेम पण तेवढंच हो. असतं. मग कसं एकदम सगळे गाड्या सोबत जातात, त्याच्यामुळे कुठेतरी 19-20 होतं, आपल्याला दीड धरावं लागतं. हो. काय सांगाल? नाही पब्लिकचं बोलाल तर बैल आपला आतून होता आणि शेजारी गाडीतून पलीकडे पण पब्लिक होतं, आणि त्याचा विषय असा की जेवढं पब्लिक कालवा करेल ना तेवढा बैल म्हणजे एकटाच घेऊन जाईल गाडी असं त्याचं. फक्त पब्लिक त्याला अंगावर चालत ना, जेवढं पब्लिक कडे त्या नावाने त्याला कालवा करेल किंवा त्याला आवाज देईल ना तेवढा बैल असं एकटाच घेऊन जातो गाडी. त्याचं रेकॉर्डच येते तसं. बरोबर. दादा आज सर्जा बघतोय, गुलाल घेतलेला आहे त्यांनी, पण त्याच्या अंगावरती गुलाल दिसत नाही ना, की काय म्हणजे विषय? नाही काय त्याला गुलाल? थोडासा कपाळावरती गुलाल लावलेला आहे, हा. कारण की त्याला जर त्यानं आता फेरा काढला त्यावेळी त्याने 3-4 जण तुडवली पायाखाली, बरोबर. आणि त्याला गुलाल अंगावरती म्हणजे असं छकड्यात एवढं पब्लिक असेल जर गुलाल जर टाकला तर बैलाला भरपूर राग येतो. पब्लिक मध्ये कालवा करून टाकलं बैल, सगळं तुडवून टाकलं पाहिजे. त्यामुळे गाडीत भरल्यानंतर गुलाल टाकणार आम्ही त्याला. दादा पब्लिक बद्दल काय सांगाल, किंवा या पब्लिकच्या प्रेमाबद्दल काय सांगाल? कारण का आता बरीचशी जण बघितली त्या दिवशी बैल आपला जाणार होता बोनोली मैदानामध्ये, बरीच लोक येऊन फिरून गेली तिथनं हो. सर्जाला बघायसाठी, पण आज शेवटी त्यांच्या भेटीसाठी आपला सर्जा आला आणि गुलाल पण घेतला. काय सांगाल? नाही बोनोली पाटील जे सर्जाला आपल्या बघायला असेल आणि त्याला सर्जा बघायला नसेल मिळाला, प्रथम तर त्यांचं मी म्हणजे माफी मागतो का अचानक मध्ये कॅन्सल झालं बैल तिकडे आणायचं. पण आज पण भरपूर पब्लिक गोळा झाला, आणि ज्यांनी म्हणजे मला भरपूर लोक भेटले की दादा आम्ही 6 महिने 8 महिने वर्ष वाट बघितली सर्जाला मुंबईमध्ये बघायची. तर भरपूर आनंद वाटला प्रेम बघून. दादा बघा आज राहुल भाई असू दे किंवा तुम्ही असू दे, एक जीवाभावाचं नातं निर्माण झालेलं आहे, आणि आपला सर्जा असो किंवा मथुर असो, छोटा सर्जा असू द्या, त्या दावणीला म्हणजे जसे आता तुम्ही फोटो व्हिडिओ टाकले ना, लोकांचं प्रेम देखील तेवढं हो. आलं. काय सांगाल या लोकांच्या प्रेमाबद्दल आणि राहुल दादांबद्दल? राहुल आता माझा मोठा भाऊ त्या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही. हा. आणि शिवमदादा बोलचाल तर नियोजनाचा पाचशे आहे, त्यानं आजचं सगळं नियोजन केलं. तर मला ह्यातलं काही माहित नव्हतं. मला बैल झोपेपर्यंत माहित नव्हतं की आपल्या गाड्यात कोण आहे ना तुमच्याकडे. मी त्याला विचारलं पण नाही का बाबा आपल्याला कुठला पायरा केला किंवा काय केलंय. त्यानं त्या हिशोबात नियोजन केलं, आणि तेव्हा मला फक्त एकच बोला तुला गोलला ठेवून देईन. नक्कीच. बघा आज शेवटी नशिबाने साथ दिली. सोन्याबद्दल काय सांगाल? बघा त्यांनी पण खूप चांगला पळाला. आपला हो. सर्जा आणि सोन्या सारखाच सारखा पळताना पळतो. बघायला वाटत होता. नाही ती दोन्ही सोन्या पण आणि हा पण एका जातीची बैल आली, खिल्लार जातीची बैल आली, आणि दोन्ही पण आतून म्हणसाल तर गाडीवर पळणारे बैल आले, आतून निकालाचे पाचशे आले दोन्ही पण. त्यामुळे अटीतटीची लढत झाली भरपूर. पण कसं आहे की नशिबी आपले होते त्यामुळे आपला गुलाल. नक्कीच दादा, जेव्हा म्हणजे सर्जा दावणीला आला ना, तेव्हा म्हणजे बरेचसे लोकांना वाटलेलं की नक्कीच मथुरचा
आणि आपल्या सर्जाचा एक फेरा किंवा एक शर्यत बघायला भेटेल. आज मैदानात आल्याच्या नंतर पण तीच चर्चा होती की दोन्ही एकत्र पळताना बघायला हो. भेटेल. काय सांगाल? नाही काय आलं मथुरचा म्हणजे ते लोक भरपूर माग लावले होते मथुरसाठी फेरा काढायसाठी. असं काय नाही, आपण एकत्र राहतोय, भाऊभाऊ आहेत, सगळ्या ह्याला माहिती आहे, त्यामुळे काय आज न उद्या तो फेरा बघायला मिळेल. पण त्यांचं लय दिवसाची इच्छा होती की मथुरच्या गळ्यात पळायची, त्यामुळे मग शिवदादा म्हणला की थांबतो एवढी फार त्यांना, मग मी पण बोललो की असू द्या. आणि भाऊचा पण इच्छा होती की आपल्या बैलामध्ये फेरा काढायचा हम्म, हिऱ्याचा, हम्म, हम्म. मग आपण पण त्याला फेरा दिला. बरोबर. भाऊ शेठचा हिरा पण बघायला गेलं तर मुंबईला चांगला भरपूर पळतोय. पळतोय बैल पब्लिक. हा. दादा मग आता बघा आज तर नाही पळाला, मग योगायोग कधी येतोय? 3 फेऱ्याला म्हणा किंवा बिनजोडला म्हणा. मी असं ऐकलंय की 3 फेऱ्याला पळणार आहे. नाही, गाडी असं आहे का बैल खाली आला ना तो की आता इकडे तुमच्या इकडे सीझन चालू झाला आता, मग ज्यावेळेस बैल खाली येईल तिकडे 3 फेऱ्याला पळेल मथुर, त्यावेळेस एक मैदान खेळ 100%. ओके. म्हणजे पब्लिकच्या मित्रांनो, इच्छेसाठी खेळ आहे. हा मला माहित आहे कोणतं मैदान आहे, पण मी आता सांगणार नाही. पण बघा एक चांगलं नियोजन होत आहे आणि येणाऱ्या कालामध्ये ही आपल्याला सर्वांची लाडकी जोडी. तर आता या जोडीवरती प्रेम देखील लोकांचं तेवढं आहे. जशी तुमची भावाभावाची जोडी आहे ना, तशी मथुर सर्जाची जोडी आहे. हो. काय सांगाल? नाही, जेवढं माझं दादावर प्रेम आहे तेवढं सऱ्याचं मथुरवर प्रेम हा. आहे. त्यामुळे त्या दोघांची जोडी भरपूर, म्हणजे फॅन फॉलोईंग त्या जोडीचे भरपूर आहेत असताना. आणि भरपूर लोकांचं प्रेम आहे, दुवा लागते गाडीला, त्यामुळे गाडी पण चांगली पळते. आता जेव्हा केव्हा म्हणजे सेमीला एकत्र लागतात ना, तेव्हा मी तुमच्या चेहऱ्यावरती बघतो, म्हणजे 1% देखील तुम्हाला दुःख वाटत नाही की सर्जा हारला किंवा मथुर जिंकला. काय सांगाल? नाही, इथनं पुढे तर मी एका सेमीत लागला तर सर्जाच झोपणार नाही. का दादा, म्हणजे बोलतात ना की नाही, मैत्रीपूर्ण लढत रडू होऊन येतं जाईल. मला जर समजा काय आलं, दोन एकत्र लागले तर मथुर तिकडे उभा असताना आपण इकडे उभा असतो तर मथुरच्या विरोधात आपल्याला बैल सोडायला लागतो. ते माया मनाला पटत नाही, त्यामुळे बघा मित्रांनो, कुठून कुठेतरी असे मैत्रीचे संबंध पण जपावे लागतात. दादा आज चांगला गुलाल झाला. आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता तुम्हाला? नाही, भरपूर महत्वाचा होता गुलाल आजचा, कारण की चिपळूण आम्ही जवळजवळ 7 तारखेला घर सोडलंय बरोबर. पलटण, आणि चिपळूण लावून मग इकडे गोट्यावरती, आणि म्हणजे गुलासाठीच आपण आलो होतो इकडे. एवढ्या लांब गुलाल नसता झाला तर थोडीशी नाराजगी झाली असते आपल्याला. त्यानं पण आपल्याला आपलं मन राखलं आणि गुलाल मिळवून दिलं. दादा जास्त वेळ नाही घेत आहे. आता किती दिवस असणार आहेत तुम्ही इथे? नाही, आज संध्याकाळी निघून जाईल. ओके. आज खायचा बेस त्रास होतो त्या, खात नाही तो बाहेर जास्त पोटभर. बरोबर. कारण का बघा तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण कुठून कुठे डिफरंट आहे. नाही, वातावरण म्हणजे बैल इथं मुंबईत आल्यापासून चिपळूण बैलांनी खाल्लंच नाही. इथं मथुर आणि सरच्या शेजारी राहून त्यानं थोडं तर खाल्लं इथं, म्हणजे गोट्यावर नाही का, पाणी बिणी पिलं. नाहीतर बैल असं बाहेर पाणी पित नाही, खात पण नाही. एक काडी असं बळबळ ते तोंडात द्यायला लागते, एक काडी खात नाही बैल. घरी गेला की बैल कसं पोटभर खायला जरा आराम करतो. बरोबर. दादा आता बघतोय आपण तुमचा बैजा देखील चांगला टॉप मध्ये पळतोय आज. तो पण चांगल्या चांगल्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहते. चांगलं वाटतंय. एक नंदी एकदम टॉपला पळत असताना बैजा पण आपला तसाच पळतोय. काय सांगाल? नाही, त्याला तर आपण म्हणजे शून्यातनं घडवलेला आहे. बरोबर. संभाजीनगरून आणला, त्याची कुणाला ओळख नव्हती, आणि जेव्हा आणला तेव्हा लोक हसायचे अक्षरशः माझ्यावरती. त्याला ओढत ओढत ढकलत खाली न्यायला लागायचा. पण वरती आता तो चांगल्या बाजार उठून टाकलेला आहे त्यांनी. म्हणजे भरपूर इथसाठी पळणार वासरू आहे ते आपला. आता दुसरा आता जात लावलं त्यांनी. आदत मध्ये पण जवळजवळ 17 मैदान आम्ही खेळलो त्याच्यावरती. तर त्यातले 3 मैदान फक्त आम्ही मार खाल्ला. जवळजवळ 14 ते 15 मैदान आम्ही गुल्ला त्याच्यावरती. आणि आता दुसऱ्या काळात पण 5 मैदान काढला, 3 मैदान गुल्ले, 2 मैदान मार खाल्ला. दादा मग आता कधी नियोजन होईल का बिनजोडला आपला सर्जाचं? आता 26 तारखेला, 26 जानेवारीला. नक्की दादा, आजच्या या गुलालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बघतोय आपण वेगाचा शेवट सर्जा म्हणून ज्याची ओळख, आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच जोशाने दादा आज एक गुलाल घेतला. त्यासाठी तुमचे खूप सारे आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील तुम्हाला. धन्यवाद दादा. धन्यवाद.